गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आधुनिक व्यवस्थापन पद्धती किंवा मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस या विषयामध्ये आपण बेंचमार्किंग शिकतो आहे. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन अंमलात आणत असताना ज्या काही प्रक्रिया असतात त्यामधली एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे बेंचमार्किंग होय. बेंचमार्किंग म्हणजे दुसऱ्या संघटनेशी तुलना करणं, दुसऱ्या संघटनेच्या उत्पादने असतील, प्रोसेस असेल, त्यांच्याशी तुलना करून या ठिकाणी आपल्यामध्ये नेमकं काय कमी आहे आणि ते कसं सुधारता येईल हे पाहणं, याला बेंचमार्किंग असं म्हटलं जाते. यासंबंधीची व्याख्या आपण आणखी माहिती इथे घेतलेली आहे. आता या लेक्चरमध्ये आपल्याला बेंचमार्किंग कुठल्या कुठल्या प्रकारे करता येतं किंवा कुठल्या घटकांमध्ये करता येतं हे आपण अभ्यासायचं आहे. बेंचमार्किंग प्रोसेस अंमलात आणत असताना आपण कशाकरता बेंचमार्किंग करायचं हे पहिल्यांदा ठरवावं लागतं. बेंचमार्किंग वेगवेगळ्या कारणाकरता इथं करता येतं. एक, उत्पादनाचा विकास करायचा असेल तर आपण बेंचमार्किंग करू शकतो. ग्राहकांना सेवा पुरवठा करायचा असेल तरी देखील बेंचमार्किंग करू शकतो. कर्मचारी व्यवस्थापनामध्ये बेंचमार्किंग करू शकतो किंवा साठा नियंत्रण, आणखी संशोधन विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्या बाबतीमध्ये देखील आपण बेंचमार्किंग करू शकतो. आता या ठिकाणी उत्पादनाच्या बाबतीमध्ये बेंचमार्किंग करत असताना दुसऱ्या संघटनेची उत्पादनं आणि आपल्या संघटनेची उत्पादनं याची तुलना केली जाते. त्यांची उत्पादनं चांगली असतील तर ती चांगली का आहे, त्यांचे घटक कुठले आहेत, उत्पादनाचे डिझाईन कसं आहे, ती ग्राहकांना का आवडतात, या बाबतीमध्ये आपण इथं बेंचमार्किंग करून माहिती इथं घेऊ शकतो. म्हणजे उत्पादनाची, आपली उत्पादनं आणि त्यांची उत्पादनं अशी तुलना आपण प्रत्यक्षपणे करू शकतो. त्याच पद्धतीनं ग्राहकांना सेवा देण्याच्या बाबतीमध्ये एखादी कंपनी असेल, आघाडीवर असेल, तर त्यांच्या सेवा देण्याची पद्धत आणि आपल्या कंपनीची सेवा देण्याची पद्धत यामध्ये देखील इथं तुलना करू शकतो. थोडक्यात आपण बेंचमार्किंग कशाकरता करायचं आहे, कुठल्या बाबतीमध्ये करायचं आहे हे पहिल्यांदा ठरवावं लागतं. म्हणजे बेंचमार्किंग ही काय सहज होणारी प्रक्रिया नसते. तर बेंचमार्किंगमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे पहिल्यांदा अभ्यासायला लागतं. तर ग्राहकांना सेवा असतील, त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापन असेल. कर्मचारी व्यवस्थापन बघत असताना दुसऱ्या कंपनीचे कर्मचारी किंवा ज्याच्याशी आपण बेंचमार्किंग करणार आहे किंवा तुलना करणार आहे त्या कंपनीमध्ये असणाऱ्या HR प्रॅक्टिसेस, कर्मचारी व्यवस्थापनाचे प्रक्रिया, त्यांचं रिटेन्शन किती राहतं, त्याच्याकडे कर्मचारी किती राहतात, किती सोडून जातात आणि आपल्याकडे सोडून जाण्याची प्रवृत्ती कशी असते, किती असते, त्यांना कुठल्या सेवा पुरवल्या जातात, आपण कुठल्या पुरवतो, याचा तुलनात्मक अभ्यास आपण इथं करू शकतो. त्यानंतर बऱ्याच वेळा आणखी एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे साठा नियंत्रण किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल. मालसाठा नियंत्रण, आजच्या काळामध्ये मालसाठा नियंत्रण एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. कारण मालसाठा झिरो असणं किंवा शून्य साठा असणं हे आज प्रगतीचं किंवा चांगल्यापणाचं इथं लक्षण मानलं जातं. तर हे कसं कंट्रोल करता येईल, दुसरी कंपनी कशी करते आणि आपण काय करतो, याचा देखील तुलनात्मक अभ्यास आपल्याला करता येतो. आणि त्यानंतरचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. दुसरी संस्था किंवा दुसरी कंपनी, आपल्याशी साधर्म्य असणारी कंपनी संशोधन विकासासाठी काय करते, कुठले कष्ट या ठिकाणी घेत असते, त्या ठिकाणी संशोधन विकास कसा केला जातो, नवीन नवीन उत्पादनं कशी तयार केली जातात आणि आपण नेमकं कुठं मागं पडतो किंवा या ठिकाणी आपण काय करत असतो. बेंचमार्किंग म्हणजे असं नाही आहे की बाबा तीच कंपनी पुढे आहे, दुसरी ज्याच्याशी आपण तुलना करणार आहे तीच कंपनी पुढे आहे आणि आपली कंपनी पाठीमागे आहे, असं नसतं. तर सर्वसाधारणपणे हा तुलनात्मक स्वरूपाचा अभ्यास असतो. दुसरी संघटना आणि आपली संघटना यांच्यामध्ये तुलना करणं हे बेंचमार्किंगचं वैशिष्ट्य असतं. तर थोडक्यात आपल्याला या 5 घटकामध्ये बेंचमार्किंग इथं करावं लागतं. एकतर उत्पादन, ग्राहक सेवा, कर्मचारी व्यवस्थापन, साठा नियंत्रण आणि संशोधन व विकास. त्यानंतर बेंचमार्किंग करत असताना नेमकं आपण काय करायचं,
ते देखील इथं अभ्यासलं पाहिजे. त्यामध्ये पहिलं जे घटक असतो तो म्हणजे कॉस्ट मॅनेजमेंट किंवा खर्च व्यवस्थापन. खर्च कसा कमीत कमी केला जाईल किंवा खर्चामध्ये कशी बचत केली जाईल, हे प्रत्येक उत्पादनाचं उद्दिष्ट असतं, उत्पादकाचं उद्दिष्ट असतं. आता हे करत असताना कुठल्या गोष्टीवर आपला अतिरिक्त खर्च होतो आणि दुसरी जी कंपनी ज्याच्याशी आपण तुलना करणार आहे त्यांचा खर्च व्यवस्थापनाच्या पद्धती कुठल्या आहेत. दोन आपण तुलना ज्यावेळी करतो त्यावेळी एखादं प्रॉडक्ट कमी खर्चामध्ये बाजारपेठेमध्ये आणलं जात असेल तर त्या ठिकाणी ते नेमकं काय करतात आणि आपण काय करतो, आपला खर्च कुठं वाढतो, याची देखील तुलनात्मक अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे दर्जा व्यवस्थापन, प्रॉडक्ट क्वालिटी. उत्पादनाचा दर्जा का चांगला आहे, त्यांची क्वालिटी कशी आहे, त्यांच्या क्वालिटीमध्ये आणि आपल्या क्वालिटीमध्ये काय फरक आहे, दर्जा आपला का कमी आहे किंवा जास्त आहे, याचा देखील तुलनात्मक अभ्यास आपल्याला करता येतो. त्यानंतर उत्पादनाचं डिझाईन. बऱ्याच वेळा बरीच उत्पादनं ही डिझाईनच्या माध्यमातूनच खपवली जातात. डिझाईन चांगलं असेल तर त्या ठिकाणी सहजपणे ते चालू शकतं, बाजारपेठेमध्ये येऊ शकतं. आपण जर बघितलं ॲपलचं उदाहरण घेतलं तर आज ॲपलची फोन जे आहेत, मोबाईल्स आहेत, ते सातत्यानं बाजारपेठेमध्ये दरवर्षी लॉन्च केले जातात आणि त्यांचं डिझाईन हे युनिक स्वरूपाचं असतं. म्हणजे इतरांपेक्षा वेगळं. कितीही तुम्ही तुलना केली किंवा कितीही कॉपी करायचा प्रयत्न केला इतर कुठल्याही कंपन्यांनी, तरी ॲपलची आपण तुलना करू शकत नाही. कारण त्याचं त्या ठिकाणी डिझाईन हा त्यांचा एक QIP असतो. डिझाईनच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी त्यांची उत्पादनं जातात. तर अशी डिझाईनच्या बाबतीमध्ये देखील तुलना केली जाऊ शकते. आणि त्यानंतरचा जो घटक असतो बेंचमार्किंगचा, ते म्हणजे संघटनेची प्रतिमा उंचावणे, ऑर्गनायझेशन इमेज. संघटनेची प्रतिमा ही साधारणपणे सर्व लोकांमध्ये असणारी प्रतिमा असते. ही प्रतिमा एखाद्या कंपनीची चांगली असते, एखाद्या कंपनीची इथं चांगली असू शकत नाही. तर दुसऱ्या ज्या कंपनीची प्रतिमा चांगली आहे त्यांच्याशी तुलना करता ती कुठल्या बाबतीमध्ये श्रेष्ठ आहेत, त्या काय नेमकं करतात, त्यांची उत्पादनं, त्यांची पद्धती, कर्मचारी व्यवस्थापन, ग्राहकाशी संबंध, या सगळ्या गोष्टीतून एक प्रतिमा निर्माण होत असते. प्रतिमा ही सहजासहजी जलद गतीने निर्माण होणारी प्रोसेस नसते. प्रतिमा निर्माण व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळं या प्रतिमेचा देखील अभ्यास आपल्याला करता येतो किंवा तुलनात्मक अभ्यास इथं करता येतो. बेंचमार्किंग करत असताना आपल्याला 4 प्रश्नांचा विचार करावा लागतो. पहिला जो प्रश्न असतो तो म्हणजे व्हॉट शुड वी बेंचमार्क. आपण कशाकरता बेंचमार्क करायचं आहे किंवा कशाचं बेंचमार्किंग करायचं आहे, म्हणजे कशाची नेमकी तुलना करायची आहे. दुसऱ्या कंपनीशी तुलना करत असताना आपल्या उत्पादनाची, उत्पादन पद्धतीची, प्रोसेसची किंवा त्या ठिकाणी खर्चाची, इमेजची, कशाची तुलना करायची हे आपल्याला निश्चित करावं लागतं. त्यात दुसरा जो प्रश्न असतो हुम शुड वी बेंचमार्क. आपण जी तुलना करायची आहे ती कुणाशी, कुठल्या कंपनीशी करायची आहे. समजा एकाच प्रकारच्या 4 कंपन्या असतील अस्तित्वात किंवा 5-6 कंपन्या अस्तित्वात असतील, तर त्यांच्यातला कुठला घटक घ्यायचा तो आपल्याला पहिल्यांदा निवडावा लागतो. हुम शुड वी बेंचमार्क म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत, बाजारपेठेमध्ये असणाऱ्या कंपन्या सगळ्यांची आपण तुलना करू शकत नाही किंवा जवळच्याशी फक्त तुलना करून चालत नाही किंवा आपल्यापेक्षा कमी असलेल्या, छोट्या असलेल्या कंपन्यांशी तुलना करून चालत नाही. तर आपण ज्यांच्याशी तुलना करायची तो साधर्म्य असणारी संघटना पाहिजे. त्या संघटनेमध्ये आणि आपल्या संघटनेमध्ये हे साधर्म्य असलं पाहिजे, एकसारखे असले पाहिजे. त्यांचा साईज आणि आपला साईज एकसारखा इथं असला पाहिजे, तरच ही तुलना व्यवस्थितपणे होऊ शकते. आपण उदाहरण घेतलेलं आहे बघा, कारखान्यांची, साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या आपण तुलना करायची असतील तर त्या ठिकाणी आपण कोणाशी तुलना करावी, तर सगळ्यात जो चांगला कारखाना आहे त्याच्याशी तुलना केली तर आपण त्या ठिकाणी कुठे आहे हे लक्षात येतं. त्यामुळं हा देखील एक प्रश्न महत्त्वाचा असतो. पहिला जो प्रश्न आहे ते कशाची तुलना करायची, दुसरा प्रश्न आहे तो कुणाशी तुलना करायची. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे हाऊ डू वी परफॉर्म द प्रोसेस. आपण ही तुलना करायची असेल तर ती प्रोसेस कशी पूर्ण करायची, कशी अंमलात आणायची. बऱ्याच वेळा प्रोसेस करत असताना त्यांची प्रोसेस कुठली आहे आणि आपली प्रोसेस कुठली आहे. हाऊ वी परफॉर्म द प्रोसेस
अँड हाऊ डू दे परफॉर्म द प्रोसेस, याच्यामध्ये देखील आपल्याला इथं तुलना करता येते. एकच प्रॉडक्ट असलं तरी बऱ्याच वेळा प्रोसेसेस ह्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळं त्यांची प्रोसेस आणि आपली प्रोसेस अशी तुलना करून त्या ठिकाणी बेंचमार्किंग करता येतं. त्यानंतर बेंचमार्किंगची प्रोसेस आहे ही आपण या चार्टमध्ये बघतोय बघा. पहिल्यांदा बेंचमार्किंग स्टँडर्ड ठरवावे लागतात. त्यानंतर बेंचमार्किंग प्रॅक्टिसेस ठरवाव्या लागतात. म्हणजे बेंचमार्किंग काय करायचं आहे, कशामध्ये करायचं आहे, हे पहिल्यांदा या ठिकाणी ठरवावं लागतं. तर हे ठरवत असताना बेंचमार्किंग गॅप, हाऊ मच, किती गॅप आहे, कुठं आहे, कसं आहे, हे आपल्याला इथं शोधायला लागतं. बेंचमार्किंग म्हणजे काय, ज्यावेळी आपण दुसऱ्या संघटनेशी तुलना करतो त्यावेळी त्या संघटनेच्या प्रोसेस किंवा त्या संघटनेची पद्धती आणि आपली पद्धती याच्यामध्ये फरक असतो, हा गॅप असतो. तो पहिल्यांदा आपल्याला शोधून काढावा लागतो. तो शोधत असताना किती आहे गॅप, कुठल्या बाबतीमध्ये गॅप आहे आणि तो कसा काढता येईल हे आपल्याला इथं निश्चित करायला लागतं आणि त्यासंबंधी स्टँडर्ड इथं ठरवावे लागतात. आणि त्यानंतर दुसरा आपण चार्टमध्ये दुसरा जो भाग बघतोय बघा, द बेंचमार्किंग प्रॅक्टिसेस, हाऊ टू क्लोज द गॅप. हा जो गॅप आहे ती कंपनी आणि आपली कंपनी हा कसा कमी करता येईल हे आपल्याला इथं शोधायचं असतं. त्याच्याकरता इम्प्रूव्ड नॉलेज, इम्प्रूव्ड प्रॅक्टिसेस, इम्प्रूव्ड प्रोसेस, प्रोसेसमध्ये काय फरक आहे, प्रॅक्टिसमध्ये काय फरक आहे, किंवा हे गॅप कसा कमी करता येईल हे आपल्याला इथं अभ्यासायला लागतं. त्यानंतर मॅनेजमेंट कमिटमेंट, ही जी प्रोसेस झाल्यानंतर ते मॅनेजमेंटला सांगणं, ऑर्गनायझेशन कम्युनिकेशन, त्यातल्या आपल्या लॅक्युना का आपल्या जो कमी आहे ती शोधून काढणं आणि शोधून काढल्यानंतर ती व्यवस्थापनापर्यंत पोहोचवणं. त्यानंतर त्या प्रोसेसचं ऑर्गनायझेशन कम्युनिकेशनद्वारे त्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोचवाव्या लागतात आणि त्यांना सहभागी करून घ्यायला लागतं. त्याचवेळी ती बेंचमार्किंग प्रोसेस इथं कंप्लीट होत असते. तर हीच या चार्टमध्ये आपण बेंचमार्किंग प्रोसेस आपण बघू शकतो. 5 स्टेज सांगितल्या जातात. पहिली जी स्टेज आहे, डिसाईड व्हॉट टू बी एम बेंचमार्क, काय नेमकं बेंचमार्क करायचं आहे हे पहिल्यांदा ठरवावं लागतं. त्यानंतर दुसरा जो घटक असतो, आयडेंटिफाय बी एम पार्टनर, ज्याच्याशी आपण तुलना करायची आहे ते संघटनेची निवड आपल्याला करावी लागते. म्हणजे पहिल्यांदा कशा बाबतीमध्ये बेंचमार्किंग करायचं हे ठरवायला आवश्यक असतं. त्यानंतर कुणाशी तुलना करायची ते ठरवावं लागतं. त्यानंतर गॅदर इन्फॉर्मेशन, त्यानंतर माहिती गोळा करणं, त्यांच्याकडं जाऊन आता वेगळ्या मार्गाने ही माहिती गोळा करता येते. एक सेकंडरी डेटा, प्रायमरी डेटा, जर त्यांनी परमिशन दिली तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, माहिती गोळा करू शकता. त्यांनी जर परमिशन दिली नसेल तर त्या ठिकाणी इतर मार्गांनी सेकंडरी डेटाद्वारे जो उपलब्ध डेटा असणार आहे त्याद्वारे आपण माहिती गोळा करू शकतो. त्यानंतर माहितीचं विश्लेषण केलं जातं, ॲनालाइज केलं जातं आणि सगळ्यात शेवटी ही जी प्रोसेस आहे त्याची अंमलबजावणी केली जाते, इम्प्लिमेंटेशन. आता यावेळी ही प्रोसेस, बेंचमार्किंगची प्रोसेस समाप्त होते. म्हणजे आपल्याला बेंचमार्किंग हे 5 स्टेजमधून जावं लागतं. पहिल्यांदा काय करायचं, कसली तुलना करायची हे ठरवावं लागतं, कुणाशी तुलना करायची हे ठरवावं लागतं, माहिती गोळा करायला लागते, त्या माहितीचं विश्लेषण करायला लागतं आणि विश्लेषण केल्यानंतर आपली कमी, आपण जिथं कमी आहे ते शोधून ते कसं दूर करता येईल याचं इम्प्लिमेंट इथं करावं लागतं. थोडक्यात या 5 स्टेजेसमधून बेंचमार्किंग प्रोसेस जात असते. आता बेंचमार्किंगचे जे फायदे आणि तोटे आहेत आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.